हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही प्रकारचे नवीन सेंटेन्सेस घेणार नाहीये किंवा कोणत्याही नवीन सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करणार नाहीये. तर आपण आज करणार आहे रिव्हिजन. या अगोदर आपण काही व्हिडिओज बनवलेले आहेत, ज्या व्हिडिओजमध्ये आपण रोजच्या बोलण्यातील फक्त 5 ते 6 सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करत असतो. तर तेच जे सेंटेन्सेस आहेत त्याची आज आपण रिव्हिजन करणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तू हे माझ्यासाठी केलेस का? आपण एखाद्याला विचारतो, तू हे माझ्यासाठी केलेस का? तर ते इंग्लिशमध्ये कसं विचारायचं आहे? डिड यू डू दिस फॉर मी? 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 तू हे माझ्यासाठी केलेस का? द नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी हे तुझ्यासाठी केले. तुम्हाला सांगायचंय की मी हे तुझ्यासाठी केले. तर ते कसं सांगणार आहात? आय डिड दिस फॉर यू. आय डिड दिस फॉर यू. मी हे तुझ्यासाठी केले. जर तुम्हाला बोलायचंय की मी हे तिच्यासाठी केले, मी हे तिच्यासाठी केले, तर तुम्ही काय बोलणार आहात? आय डिड दिस फॉर हर. तुझ्यासाठी ऐवजी तुम्हाला घ्यायचं आहे तिच्यासाठी. तर तुम्ही काय बोलणार आहात? आय डिड दिस फॉर हर. तुम्हाला जर बोलायचं असेल मी हे त्याच्यासाठी केले, तर तुम्ही काय बोलणार आहात? आय डिड दिस फॉर हिम. आय डिड दिस फॉर हिम. मी हे त्याच्यासाठी केले. नेक्स्ट सेंटेन्स इज, तो कुठे गेला मला माहित नाही. तुम्हाला सांगायचं एखाद्याला की तो कुठे गेला हे मला माहित नाही, तर तुम्ही ते सेंटेन्स कसं बोलणार आहात? मला माहित नाही अगोदर घ्यायचं आहे. आता मला माहित नाही साठी आपण काय बोलतो? तर आय डोंट नो. आय डोंट नो. आय डोंट नो तो कुठे गेला. वेअर ही वेंट. आय डोंट नो वेअर ही वेंट. तो कुठे गेला मला माहित नाही. जर तुम्हाला हेच सेंटेन्स असं बोलायचं असेल की नेहा कुठे गेली मला माहित नाही, तोच्या ऐवजी तुम्हाला बोलायचंय की नेहा कुठे गेली मला माहित नाही, तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलणार आहात? आय डोंट नो वेअर नेहा वेंट. हिच्या ऐवजी घ्यायचं आहे नेहा. आय डोंट नो वेअर नेहा वेंट. नेहा कुठे गेली मला माहित नाही. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, तो कुठे गेला मला माहित आहे. तो कुठे गेला मला माहित आहे. या वाक्यामध्ये मला माहित नाही, पण हे नेक्स्ट जे सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये काय आहे? तो कुठे गेला मला माहित आहे. तर मला माहित आहे साठी आपण काय म्हणतो? आय नो. आय नो मीन्स मला माहित आहे. आय नो तो कुठे गेला मीन्स वेअर ही वेंट. आय नो वेअर ही वेंट. तो कुठे गेला मला माहित आहे. आता तुम्हाला तोच्या ऐवजी घ्यायचं आहे ती, तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलणार आहात? आय नो वेअर शी वेंट. आय नो वेअर शी वेंट. ती कुठे गेली मला माहित आहे. देन तुम्हाला बोलायचं असेल की राम कुठे गेला मला माहित आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात? आय नो वेअर राम वेंट. आय नो वेअर राम वेंट. राम कुठे गेला मला माहित आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. मी दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. तर आता हे सेंटेन्स कसं होणार आहे बघा? प्रयत्न करतो. प्रयत्न करण्यासाठी आपलं वर्ब काय आहे? क्रियापद काय आहे? की ट्राय. आणि प्रयत्न कोण करतो? मी. तर हे सेंटेन्स कसं होणार आहे बघा? आय ट्राय. मी प्रयत्न करतो. कसला प्रयत्न करतो? दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. आय ट्राय टू वेक अप अर्ली every morning. I try to wake up early every morning. मी दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. इथे तुम्हाला बोलायचंय
की तो दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करतो. तर तुम्ही काय बोलणार आहे? ही ट्राईज. ही ट्राईज. इथे ट्रायचं काय होणार आहे? ट्राईज. ही ट्राईज टू वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. जर तुम्हाला बोलायचं आहे की ती दररोज सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करते तर काय येणार आहे? शी ट्राईज. इट्स शी ट्राईज टू वेक अप अर्ली एव्हरी मॉर्निंग. मला खरं सांग. आता हे जे सेंटेन्स आहे ते आपण नेहमीच अगदी आहे असं बोलतो की मला खरं सांग. तर हेच सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे? टेल मी द ट्रूथ. इट्स टेल मी द ट्रूथ. टेल मी द ट्रूथ. मला खरं सांग. तुम्हाला एखाद्याला बोलायचं असेल की मला खरं सांग तर तुम्ही ते इंग्लिशमध्ये कसं विचारायचं आहे की टेल मी द ट्रूथ. मला खरं सांग. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे हे माझे आवडते गाणे आहे. हे माझे आवडते गाणे आहे. जर तुम्हाला नेहमीच्या बोलण्यामध्ये एखाद्याला सांगायचं असेल की हे गाणं माझं आवडतं गाणं आहे तर तुम्ही ते इंग्लिशमध्ये कसं सांगू शकता की दिस इज माय फेवरेट सॉन्ग. इट्स This is my favorite song. This is my favorite song. जर तुम्हाला सांगायचंय की ही माझी आवडती मूवी आहे किंवा हा माझा आवडता चित्रपट आहे तर तुम्ही काय बोलणार आहे? This is my favorite movie. This is my favorite movie. तुम्हाला एखादी डिश आवडत असेल आणि ती सांगायची असेल की ही माझी आवडती डिश आहे किंवा हा माझा आवडता पदार्थ आहे तर तुम्ही काय बोलणार आहात? दिस इज माय फेवरेट डिश. दिस इज माय फेवरेट डिश. अशा प्रकारे रोजच्या बोलण्यामध्ये जी वाक्य आपण बोलत असतो ती वाक्य बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. ती वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं मी तुम्हाला मदत करू शकतो का? मी तुम्हाला मदत करू शकतो का? Can I help you? Can I help you? Can I help you? मी तुम्हाला मदत करू शकतो का? किंवा तुम्ही असंही बोलू शकता. May I help you? May I help you? मी तुम्हाला मदत करू शकतो का? नेक्स्ट सेंटेन्स आहे तू का रडत आहेस? तू का रडत आहेस? Why are you crying? Why are you crying? Why are you crying? तू का रडत आहेस? जर हेच तुम्हाला बोलायचं असेल की तू का हसत आहेस तर तुम्ही काय बोलणार आहात? Why are you laughing? Why are you laughing? तू का हसत आहेस? आणि हे सेंटेन्स काय आहे? तू का रडत आहेस? Why are you crying? मी तुम्हाला मदत करू शकतो का? Can I help you? Or you can say May I help you? नेक्स्ट सेंटेन्स आहे तुम्ही मला कळवायला हवं होतं. तुम्हाला एखाद्याला बोलायचंय की तुम्ही मला कळवायला हवं होतं तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलणार आहात? यू शुड हॅव लेट मी नो. इट्स यू शुड हॅव लेट मी नो. यू शुड हॅव लेट मी नो. तुम्ही मला कळवायला हवं होतं. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे मी तुम्हाला कळवेन. तुम्हाला बोलायचंय की मी तुम्हाला कळवेन तर तुम्ही काय बोलणार आहात? आय विल लेट यू नो. आय विल लेट यू नो. आय विल लेट यू नो. मी तुम्हाला कळवेन. तुम्ही काय ठरवले आहे? तुम्ही काय ठरवले आहे? हे सेंटेन्स काय होणार आहे? व्हॉट हॅव यू डिसाइडेड? इट्स व्हॉट हॅव यू डिसाइडेड. व्हॉट हॅव यू डिसाइडेड. तुम्ही काय ठरवले आहे? देन तुम्हाला हे कुठून मिळाले?
तुम्हाला हे कुठून मिळाले? वेअर डिड यू गेट दिस? वेअर डिड यू गेट दिस? वेअर डिड यू गेट दिस? तुम्हाला हे कुठून मिळाले? देन नेक्स्ट सेंटेन्स, मला काही फरक पडत नाही. आपण इझिली एखाद्याला बोलून जातो की मला काही फरक पडत नाही, तर तेच सेंटेन्स तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार आहात? इट डझंट मॅटर टू मी. इट डझंट मॅटर टू मी. इट डझंट मॅटर टू मी. मला काही फरक पडत नाही. देन नेक्स्ट, मी तुम्हाला भेटू शकणार नाही. हे सेंटेन्स कसं बोलायचं आहे? आय विल नॉट बी एबल टू मीट यू. आय विल नॉट बी एबल टू मीट यू. मी तुम्हाला भेटू शकणार नाही. तुम्ही जी ही सेंटेन्सेस बघताय ती तुम्हाला प्रॅक्टिस करायचा प्रयत्न करायचा आहे. जसे की मला काही फरक पडत नाही. इट डझंट मॅटर टू मी. इट डझंट मॅटर टू मी. देन मी तुम्हाला भेटू शकणार नाही. आय विल नॉट बी एबल टू मीट यू. आय विल नॉट बी एबल टू मीट यू. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला माहित आहे की तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस. हे सेंटेन्स कसं बोलायचं आहे? मला माहित आहे. आय नो की तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस. यू कॅन डू एनिथिंग फॉर मी. यू कॅन डू एनिथिंग फॉर मी. मला माहित आहे की तू माझ्यासाठी काहीही करू शकतोस. आय नो यू कॅन डू एनिथिंग फॉर मी. तू त्याला ओळखतो का? आपण एखाद्याला विचारतो की तू त्याला ओळखतो का, तेव्हा हे सेंटेन्स कसं विचारायचं आहे? डू यू नो हिम? इट्स डू यू नो हिम. सपोज तुम्हाला विचारायचंय तू तिला ओळखतो का? तू तिला ओळखतो का? तर तुम्ही कसं विचारणार आहात? डू यू नो हर? डू यू नो हर? तू तिला ओळखतो का? देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, मी त्याला ओळखत नाही. मी त्याला ओळखत नाही. तेव्हा तुम्हाला काय बोलायचं आहे? आय डोंट नो हिम. आय डोंट नो हिम. आय डोंट नो हिम. मी त्याला ओळखत नाही. सपोज तुम्हाला हेच बोलायचं असेल की मी त्याला ओळखतो, तुम्हाला नाही ऐवजी काय म्हणायचं आहे? मी त्याला ओळखतो. तर तुम्ही काय बोलणार आहात? आय नो हिम. इट्स आय नो हिम. मी त्याला ओळखत नाही. आय डोंट नो हिम. तुम्हाला जर बोलायचं असेल की मी तिला ओळखत नाही. मी तिला ओळखत नाही. आय डोंट नो हर. तुम्हाला बोलायचं असेल मी तिला ओळखतो. मी तिला ओळखतो. आय नो हर. अशा प्रकारे हे सेंटेन्स बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स इज, ही काही मोठी गोष्ट नाही. ही काही मोठी गोष्ट नाही. इट्स नॉट अ बिग डील. इट्स नॉट अ बिग डील. इट्स नॉट अ बिग डील. ही काही मोठी गोष्ट नाही. देन फक्त तूच मला समजू शकतोस. ओनली यू कॅन अंडरस्टँड मी. ओनली यू कॅन अंडरस्टँड मी. ओनली यू कॅन अंडरस्टँड मी. फक्त तूच मला समजू शकतोस. पहिलं सेंटेन्स काय होतं? ही काही मोठी गोष्ट नाही. इट्स नॉट अ बिग डील. इट्स नॉट अ बिग डील. देन
फक्त तूच मला समजू शकतोस. ओनली यू कॅन अंडरस्टँड मी. नेक्स्ट सेंटेन्स आहे, काल रात्री तुला चांगली झोप लागली का? आपण एखाद्याला विचारतो की काल रात्री तुला चांगली झोप लागली का? किंवा एखादे गेस्ट आपल्याकडे आले असतील तरी त्यांना आपण हा प्रश्न विचारत असतो. तर तोच प्रश्न आपण इंग्लिशमध्ये कसा विचारायचा आहे? डिड यू स्लीप वेल लास्ट नाईट? डिड यू स्लीप वेल लास्ट नाईट? डिड यू स्लीप वेल लास्ट नाईट? काल रात्री तुला चांगली झोप लागली का? हाच प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला असेल आणि तुम्हाला आन्सर मध्ये बोलायचंय, हो काल रात्री मला चांगली झोप लागली, तेव्हा तुम्ही ते आन्सर काय देणार आहात? येस, आय स्लेप्ट वेल लास्ट नाईट. हो काल रात्री मला चांगली झोप लागली. येस, आय स्लेप्ट वेल लास्ट नाईट. मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. आजचं आपलं सेंटेन्स आहे, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. तर हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलायचंय? आय वॉन्ट टू टॉक टू यू. इट्स आय वॉन्ट टू टॉक टू यू. आय वॉन्ट टू टॉक टू यू. मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. हे सेंटेन्स अगदी आहे असं आपण बोलत असतो की मला तुझ्यासोबत बोलायचे आहे. त्याचऐवजी तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता आय वॉन्ट टू टॉक टू यू. आय वॉन्ट टू टॉक टू यू. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला आता याबद्दल बोलायचे नाही. मला आता याबद्दल बोलायचं नाही. तर हे सेंटेन्स काय बोलायचं आहे? आय डोंट वॉन्ट टू टॉक अबाउट इट एनीमोर. आय डोंट want to talk about it anymore. I don't want to talk about it anymore means मला आता याबद्दल बोलायचे नाही. नेक्स्ट सेंटेन्स, तुला का बोलायचं नाहीये? समोरच्या व्यक्तीनं सांगितलं की मला तुझ्याशी बोलायचं नाहीये, तर तुम्ही काय बोलता की तुला का बोलायचं नाहीये? तर हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे? वाय डोंट यू वॉन्ट टू टॉक? वाय डोंट यू वॉन्ट टू टॉक? वाय डोंट यू वॉन्ट टू टॉक? तुला का बोलायचं नाहीये? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही किंवा तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही, तेव्हा काय बोलायचं आहे? देर इज नो पॉइंट इन टॉकिंग टू यू. इट्स देर इज नो पॉइंट इन टॉकिंग टू यू. देर इज नो पॉइंट इन टॉकिंग टू यू. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. अगोदरचं सेंटेन्स आहे, तुला का बोलायचं नाहीये? वाय डोंट यू वॉन्ट टू टॉक? तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. देर इज नो पॉइंट इन टॉकिंग टू यू. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तू हा ड्रेस कधी घेतलास? When did you buy this dress? It's when did you buy this dress? When did you buy this dress? तू हा ड्रेस कधी घेतलास? तुम्हाला एखाद्याला बोलायचंय, पैसे झाडावर उगवत नाहीत. आपण बऱ्याचदा हे सेंटेन्स बोलतो की पैसे झाडावर उगवत नाहीत. तर हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं बोलायचं आहे? मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज. इट्स मनी डझंट ग्रो on trees.
मनी डझंट ग्रो ऑन ट्रीज. पैसे झाडांवर उगवत नाहीत. तू खूप बदलला आहेस. तुम्हाला एखाद्याला बोलायचंय की तू खूप बदलला आहेस, तर ते कसं बोलायचं आहे? यू हॅव चेंज्ड अ लॉट. यू हॅव चेंज्ड अ लॉट. यू हॅव चेंज्ड अ लॉट. तू खूप बदलला आहेस. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला हे आवडले नाही. हे सेंटेन्स काय आहे बघा, मला हे आवडले नाही. हे कसं बोलायचं आहे? आय डिडंट लाईक दिस. आय डिडंट लाईक दिस. सपोज तुम्हाला असं बोलायचं आहे की मला हे आवडत नाही, आवडले नाही ऐवजी आपल्याला बोलायचंय की आवडत नाही. मला हे आवडत नाही असं जेव्हा बोलायचं असेल तेव्हा आपण हे सेंटेन्स काय बोलतो? आय डोंट लाईक दिस. आय डोंट लाईक दिस. मला हे आवडले नाही. आय डिडंट लाईक दिस. अँड मला हे आवडत नाही. आय डोंट लाईक दिस. नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला काय बोलावे ते कळत नव्हते. मला काय बोलावे ते कळत नव्हते. तेव्हा काय बोलायचं आहे? आय डिडंट नो what to say. I didn't know what to say. I didn't know what to say. मला काय बोलावे ते कळत नव्हते. देन आपल्याला आधीच उशीर झाला आहे. आपल्याला आधीच उशीर झाला आहे. We are already late. We are already late. Late. We are already late. आपल्याला आधीच उशीर झाला आहे. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, तुला शांतपणे बोलता येत नाही का? तुला शांतपणे बोलता येत नाही का? कांट यू स्पीक कामली? इट्स कांट यू स्पीक calmly, or you can say can't you speak quietly. तुला शांतपणे बोलता येत नाही का? Can't you speak calmly, or you can say can't you speak quietly. कोणीही चूक करू शकतो. कोणीही चूक करू शकतो हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे? एनीवन कॅन मेक अ मिस्टेक. एनीवन कॅन मेक अ मिस्टेक. एनीवन कॅन मेक अ मिस्टेक मीन्स कोणीही चूक करू शकतो. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, यातून तुला काय मिळेल किंवा यातून तुला काय मिळणार आहे. आपण एखाद्याला अगदी सहज विचारतो, यातून तुला काय मिळेल किंवा यातून तुला काय मिळणार आहे. तेव्हा इंग्लिश मध्ये काय बोलायचं किंवा कसं विचारायचं की व्हॉट विल यू गेट फ्रॉम दिस. व्हॉट विल यू गेट फ्रॉम दिस. व्हॉट विल यू गेट फ्रॉम दिस. यातून तुला काय मिळेल किंवा यातून तुला काय मिळणार आहे. व्हॉट विल यू गेट फ्रॉम दिस. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तू इतका गंभीर का आहेस. तू इतका गंभीर का आहेस. वाय आर यू सो सिरियस. वाय आर यू सो सिरियस. वाय आर यू सो सिरियस. तू इतका गंभीर का आहेस. किंवा नेक्स्ट सेंटेन्स आहे, तू इतका उदास का दिसत आहेस. तू इतका उदास का दिसत आहेस. वाय आर यू लुकिंग सो सॅड. वाय आर यू लुकिंग
so sad? Why are you looking so sad? तू इतका उदास का दिसत आहेस? हे बोलायला सोपं आहे पण करायला अवघड आहे. एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगत असेल तर आपण बोलतो की हे बोलायला सोपं आहे पण करायला अवघड आहे. तेव्हा इंग्लिशमध्ये कसं बोलणार आहात तुम्ही? इट्स इझी टू से बट डिफिकल्ट टू डू. इट्स easy to say but difficult to do. It's easy to say but difficult to do. हे बोलायला सोपं आहे पण करायला अवघड आहे. It's easy to say but difficult to do. त्याने मला फसवले. त्याने मला फसवले हे सेंटेन्स इंग्लिश मध्ये बोलायचं आहे. He deceived me. He deceived me. Deceived me. He deceived me. त्याने मला फसवले. Deceive means फसवणे. He deceived me. त्याने मला फसवले. जर तुम्हाला इथं बोलायचं असेल तिने मला फसवले तर तुम्ही काय बोलू शकता? She deceived me. She deceived me. जर तुम्हाला बोलायचं असेल की नेहाने मला फसवले. नेहाने मला फसवले तर काय बोलणार आहात तुम्ही? नेहा deceived me. नेहा deceived me. Now next sentence is त्याने मला मूर्ख बनवले. त्याने मला मूर्ख बनवले. He made a fool of me. He made a fool of me. He made a fool of me. त्याने मला मूर्ख बनवले. तिने मला मूर्ख बनवले असं बोलायचं असेल तर she made fool of me. She made a fool of me. तिने मला मूर्ख बनवले. नेक्स्ट सेंटेन्स आहे त्याने मला धमकी दिली. त्याने मला धमकी दिली हे सेंटेन्स बोलायचं आहे. He threatened me. He threatened me. He threatened me. त्याने मला धमकी दिली. इथे तुम्हाला बोलायचं असेल की रामने मला धमकी दिली तर तुम्ही हे सेंटेन्स कसं बोलणार आहे? राम threatened me. राम threatened me means रामने मला धमकी दिली. Now next sentence is मला धमकावू नकोस. तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला सांगायचंय की मला धमकावू नकोस किंवा मला धमकी देऊ नको तेव्हा तुम्ही हे काय बोलणार आहात? Don't threaten me. Don't threaten me. Don't threaten me. मला धमकावू नकोस किंवा मला धमकी देऊ नकोस. Don't threaten me. किंवा तुम्हाला हेच सेंटेन्स असं बोलायचं आहे की तिला धमकावू नकोस. तिला धमकावू नकोस तर तुम्ही काय बोलणार आहात? Don't threaten her. मीच्या ऐवजी घेणार आहात her. जर तुम्हाला बोलायचं असेल की त्याला धमकावू नको. त्याला धमकावू नको. Don't threaten him. मला धमकावू नकोस. Don't threaten me. तिला धमकावू नकोस. Don't threaten her. त्याला धमकावू नकोस. Don't threaten him. नेक्स्ट सेंटेन्स याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. तुम्हाला एखाद्याला बोलायचंय की याबद्दल कोणालाच काही माहित नव्हतं किंवा याबद्दल कोणालाही माहिती नव्हती तेव्हा काय बोलणार आहात? No one knew about this. No one knew about this. No one knew about this. याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. Then next sentence is तू हे कसे करू शकतोस? तू हे कसे करू शकतोस? How can you do this? How can you do this? How can you do this? तू हे कसे करू शकतोस? किंवा जर तुम्हाला बोलायचं असेल ती हे कसे करू शकते? ती हे कसे करू शकते तर तुम्ही काय बोलणार आहात? How can she do this?
हाऊ कॅन शी डू दिस, ती हे कसे करू शकते. जर तुम्हाला बोलायचं आहे की तो हे कसे करू शकतो तर तुम्ही काय बोलणार आहात, हाऊ कॅन ही डू दिस. हाऊ कॅन ही डू दिस, तो हे कसे करू शकतो. तू हे कसे करू शकतोस, हाऊ कॅन यू डू दिस. ती हे कसे करू शकते, हाऊ कॅन शी डू दिस. तो हे कसे करू शकतो, हाऊ कॅन ही डू दिस. माझ्याशी खोटे बोलू नको. माझ्याशी खोटे बोलू नको हे सेंटेन्स काय होणार आहे, डोंट लाय टू मी. डोंट लाय टू मी. डोंट लाय टू मी, माझ्याशी खोटे बोलू नको. इथे डोंट टॉक लाय टू मी किंवा डोंट स्पीक लाय टू मी असं बोलायची काही गरज नाहीये, कारण लाय या शब्दाचा अर्थच आहे की खोटे बोलणे. याच्यासाठी स्पीक किंवा टॉक जोडण्याची गरज नाही. सिंपल आपण बोलू शकतो डोंट लाय टू मी मीन्स माझ्याशी खोटे बोलू नको. सपोज तुम्हाला बोलायचं आहे की त्याच्याशी खोटे बोलू नको तर तुम्ही काय बोलणार आहात, डोंट लाय टू हिम. डोंट लाय टू हिम. तुम्हाला जर बोलायचंय की तिच्याशी खोटे बोलू नको, तिच्याशी खोटे बोलू नको तर तुम्ही काय बोलणार आहात, डोंट लाय टू हर. डोंट लाय टू हर, तिच्याशी खोटे बोलू नको. सपोज तुम्हाला असं बोलायचं आहे की आईशी खोटे बोलू नको, आईशी खोटे बोलू नको किंवा आईसोबत खोटे बोलू नको तर तुम्ही काय बोलणार आहात, डोंट लाय टू मॉम. और यू कॅन से डोंट लाय टू मदर. माझ्याशी खोटे बोलू नको, डोंट लाय टू मी. त्याच्याशी खोटे बोलू नको, डोंट लाय टू हिम. तिच्याशी खोटे बोलू नको, डोंट लाय टू हर. आईशी खोटे बोलू नको, डोंट लाय टू मॉम. और यू कॅन से डोंट लाय टू मदर. द नेक्स्ट सेंटेन्स इज, ती माझ्याशी खोटे बोलली. ती माझ्याशी खोटे बोलली. शी लाइड टू मी. शी लाइड टू मी. ती माझ्याशी खोटे बोलली. सपोज तुम्हाला इथं बोलायचं आहे की तो माझ्याशी खोटे बोलला तर तुम्ही काय बोलणार आहात, ही लाइड टू मी. ही लाइड टू मी. तो माझ्याशी खोटे बोलला. नेक्स्ट सेंटेन्स, मी खोटे का बोलेन किंवा मी खोटे का बोलू. वाय वुड आय लाय. वाय वुड आय लाय. वुड आय लाय. वाय वुड आय लाय. मी खोटे का बोलेन किंवा मी खोटे का बोलू. वाय वुड आय लाय. किंवा जर तुम्हाला इथे बोलायचं आहे की ती खोटे का बोलेल किंवा तो खोटे का बोलेल तर तुम्ही काय बोलणार आहात, वाय वुड ही लाय. वाय वुड ही लाय. तो खोटे का बोलेल. जर तुम्हाला बोलायचं असेल ती खोटे का बोलेल तर तुम्ही काय बोलणार आहात, वाय वुड शी लाय. देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, मला खोटे बोलणे आवडत नाही. मला खोटे बोलणे आवडत नाही. आय डोंट लाईक लाईंग. आय डोंट लाईक लाईंग. आय डोंट लाईक लाईंग. मला खोटे बोलणे आवडत नाही. सपोज तुम्हाला बोलायचं आहे त्याला किंवा तिला खोटे बोलणे आवडत नाही तर तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात, शी डझंट लाईक लाईंग. लाईक लाईंग. शी डझंट लाईक लाईंग मीन्स तिला खोटे बोलणे आवडत नाही. तुम्हाला त्याला खोटे बोलणे आवडत नाही बोलायचं असेल तर तुम्ही काय बोलू शकता, ही डझंट लाईक लाईंग. त्याला खोटे बोलणे आवडत नाही. नेक्स्ट सेंटेन्स आहे, तू माझ्याशी खोटे कसे बोलू शकतोस. सपोज तुमच्यासोबत एखादी व्यक्ती खोटं बोलली असेल तर तुम्ही त्याला बोलता, तू माझ्याशी खोटे कसे बोलू शकतोस. तर ते इंग्लिश मध्ये कसं बोलायचं आहे, हाऊ कॅन यू लाय टू मी. हाऊ कॅन यू लाय टू मी. हाऊ कॅन यू लाय टू मी. तू माझ्याशी खोटे कसे बोलू शकतोस. देन नेक्स्ट, ती खोटे बोलत नाहीये. ती खोटे बोलत नाहीये. शी इज नॉट लाइंग. शी इज नॉट लाइंग.
शी इज नॉट लाईंग, ती खोटे बोलत नाहीये. किंवा जर तुम्हाला बोलायचं असेल की राम खोटे बोलत नाहीये, तर तुम्ही काय बोलू शकता? राम इज नॉट लाईंग, राम खोटे बोलत नाहीये. किंवा जर तुम्हाला बोलायचं आहे की मी खोटे बोलत नाहीये, तर तुम्ही काय बोलू शकता? आय एम नॉट लाईंग. ती खोटे बोलत नाहीये. शी इज नॉट लाईंग. राम खोटे बोलत नाहीये. राम इज नॉट लाईंग. मी खोटे बोलत नाहीये. आय एम नॉट लाईंग. आय सोबत नेहमी एम येतं. सो आय एम नॉट लाईंग. तू माझ्यावर रागावला आहेस का? आपण एखाद्याला विचारतोय की तू माझ्यावर रागावला आहेस का? तर तेव्हा इंग्लिशमध्ये असं विचारायचं आहे, आर यू अँग्री विथ मी? आर यू अँग्री विथ मी? आर यू अँग्री विथ मी? तू माझ्यावर रागावला आहेस का? देन नेक्स्ट सेंटेन्स आहे, तू का रागावला आहेस? तू का रागावला आहेस? वाय आर यू अँग्री? वाय आर यू अँग्री? तू का रागावला आहेस? वाय आर यू अँग्री? तो माझ्यावर रागावला आहे. तो माझ्यावर रागावला आहे. ही इज अँग्री विथ मी. ही इज अँग्री विथ मी. ही इज अँग्री विथ मी. तो माझ्यावर रागावला आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे, रागावू नकोस. रागावू नकोस. एखाद्याला तुम्हाला सांगायचं आहे रागावू नकोस, तेव्हा काय बोलणार आहात? डोंट बी अँग्री. डोंट बी अँग्री. डोंट बी अँग्री. रागावू नकोस. डोंट बी अँग्री. नेक्स्ट सेंटेन्स आहे, आईला राग आला. आईला राग आला. हे सेंटेन्स कसं बोलणार आहात? मॉम गॉट अँग्री. मॉम गॉट अँग्री. आईला राग आला. सपोज तुम्हाला इथं बोलायचं आहे मला राग आला, तर तुम्ही काय बोलणार आहात? आय गॉट अँग्री. आय गॉट अँग्री. मला राग आला. तुम्हाला बोलायचं आहे की रामला राग आला. रामला राग आला, तर तुम्ही काय बोलणार आहात? राम गॉट अँग्री. राम गॉट अँग्री. आईला राग आला. मॉम गॉट अँग्री. मला राग आला. आय गॉट अँग्री. रामला राग आला. राम गॉट अँग्री. द नेक्स्ट सेंटेन्स आहे, तो तिच्यावर रागावला आहे. तो तिच्यावर रागावला आहे. ही इज अँग्री विथ हर. ही इज अँग्री विथ हर. ही इज अँग्री विथ हर. तो तिच्यावर रागावला आहे. सपोज तुम्हाला इथं बोलायचं आहे की ती तिच्यावर रागावली आहे, तेव्हा तुम्ही काय बोलणार आहात? शी इज अँग्री विथ हर. जर तुम्हाला बोलायचं आहे आई तिच्यावर रागावली आहे. आई तिच्यावर रागावली आहे, तेव्हा तुम्ही काय बोलू शकता? मॉम इज अँग्री विथ हर. मॉम इज अँग्री विथ हर. तो तिच्यावर रागावला आहे. ही इज अँग्री विथ हर. ती तिच्यावर रागावली आहे. शी इज अँग्री विथ हर. आई तिच्यावर रागावली आहे. मॉम इज अँग्री विथ हर. सपोज तुम्हाला बोलायचं आहे मला तुमचा राग आला आहे किंवा मी तुमच्यावर रागावलो आहे, तर तुम्ही काय बोलणार आहात? आय एम अँग्री विथ यू. मला तुमचा राग आला आहे किंवा मी तुमच्यावर रागावलो आहे. आय एम अँग्री विथ यू. रिव्हिजन आणि प्रॅक्टिस खूप महत्वाची असते, म्हणून या व्हिडिओमध्ये आपण रिव्हिजन केलेली आहे. तर आता ही जी काही सेंटेन्सेस देत आहे ते तुम्ही आन्सरमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे सेंटेन्सेस पण आपण जी रिव्हिजन केली आहे किंवा अगोदर जे सेंटेन्सेस पाहिलेले आहेत तेच सेंटेन्सेस आहेत. सो तुम्ही हे सेंटेन्सेस बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही या सेंटेन्सेसचा आन्सर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग अँड कीप प्रॅक्टिसिंग.